तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजची बातमी ही लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी सरकारचा जी आर आला. 3,000 मिळणार की 1,500, तर याबाबत सर्वात मोठी अपडेट आत्ता समोर आली आहे. तर मित्रांनो, राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्टचा निधी अद्याप आलेला नाही. त्यामुळे या महिन्यात 3,000 रुपये मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारसाठी गेम चेंजिंग ठरलेली आणि अंतिम महत्त्वाकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ओळखली जाते. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक मदत मिळते. पण या महिन्यामध्ये रक्षाबंधन असल्यामुळे महिलांना 3,000 रुपये मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 2024मध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 3,000 रुपये मिळाले होते. त्यामुळे आता या महिन्यात देखील जुलै आणि ऑगस्टचा हप्ता मिळून महिलांना 3,000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून 344.74 कोटी रुपये महिला व बाल कल्याण विभागाकडे वळवण्यात आले आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या निधी वळवल्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी सातत्याने सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विभागाचा हजारो कोटींचा निधी वळवला जात आहे. त्याचा परिणाम या दोन्ही विभागांच्या इतर योजनांवर जाणवू लागला आहे. याचबरोबर यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेल्या निधींमध्ये फेब्रुवारी 2026 जानेवारीच्या हप्त्यासाठी 98.45 कोटी रुपये, जून 2025 एप्रिल आणि मे महिन्याच्या मानधनासाठी 410 कोटी रुपये निधी वळवल्याचे समोर आले आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.